आर्टिस्ट लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. आय नो इट, आय हॅव सीन इट फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. जे आपलं सर्वस्व पणाला लावून एक सिनेमा बनवायचा प्रयत्न करतात, त्यातला एक प्रकाश कुंटे. घरदार टाकून बँकेतून लोन बिन घेऊन फिल्म बनवणारा माणूस आहे तो. बिलीव्ह दॅट आय एम हे सुपर हिरो. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपल्या पोराच्या नजरेत आपण सुपर हिरो झालो तर किंवा हिरो झालो तर काय मजा आहे. दररोज एक नवा दिवस असतो आणि दररोज मला स्वतःबद्दल एक काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आय एम ग्रोईंग ॲज अ फादर मोर देन शी ग्रोईंग ॲज अ डॉटर. आम्ही खूप भांडतो, मी आणि डॅड. ज्या नात्यात तुम्हाला ते करता येतं, भांडता येतं, मला वाटतं ते सगळ्यात जवळचं नातं असतं. क्रिएटिव्हिटी अशी फील्ड आहे, नोबडी इज राईट ऑर रॉंग. पर्स्पेक्टिव्ह असतात आणि ते चुकीचे कोणाचेच नसतात. खूप मोठा स्ट्रगल होता त्या माणसाचा, हनुमान केंद्रेचा. आणि मला असं वाटलं तेव्हा की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं की जो स्ट्रगल हनुमान केंद्रेला करावा लागला तोच स्ट्रगल मलाही करावा लागतोय. हाय, नमस्कार. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळच्या नवीन एपिसोडमध्ये मी ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. आणि आज जो गेस्ट आहे, जनरली मला माहिती आहे लोक इथे जो पाहुणा आलेला असतो त्याचं बोलणं ऐकण्यासाठी येतात. सो तिथपर्यंत कधी मी पोहोचते यासाठी तुम्ही आतुर असता. पण आज आय एम गोइंग टू टेक अ मिनिट आधी आणि मला जरा कौतुक करायचंय. ठीक आहे, असं जरा साधारण सागर संगीत कौतुकाचा कार्यक्रम आपण करूया. शक्तिमान नावाची फिल्म, बाय द टाइम हा इंटरव्ह्यू येईल कदाचित ती रिलीज झालेली असणार आहे. सो आय एम गोइंग टू से की ती रिलीज झाली आहे. आणि मी ती फिल्म जेव्हा पाहिली, इट इज अन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल फिल्म. पण त्यात जो भाव खाऊन जातो माझ्यासाठी सगळ्यात जास्त, दॅट इज आदिनाथ कोठारे. सो अशा आदिनाथ कोठारेला आता आपण भेटूया. वेलकम टू मिरची. थँक्यू ज्ञानेश्वरी. फायनली वी आर हिअर. We have done this. म्हणजे लेजिट ह्याच्या मागे खूप बॅक स्टोरी आहे जी इतक्या बॅक जाते की आता मला आठवत नाहीये when did this conversation start. पण आपण खूप काळापासून प्लॅन करतोय आणि एव्हरी टाइम वी केप्ट सेइंग की ती वेळ आली नाहीये बहुतेक, किंवा हे प्रोजेक्ट येणार आहे, किंवा आता हे काहीतरी रिलीज होणार आहे. बट नाव आय गेस इट इज द राईट टाइम. कारण शक्तिमानचं निमित्त आहे आणि मी ती फिल्म पाहिली आहे. सो देयर इज सो मच टू शेअर अँड टॉक. बट सगळ्यात आधी तर तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक, कारण तू खूप अमेझिंग काम केलंय. बापरे, थँक्यू. त्याचं सगळं श्रेय आमचे डिरेक्टर, रायटर, प्रोड्युसर प्रकाश कुंटेला जातं. आणि खूपच म्हणजे प्रकाश कुंटे हा असा डिरेक्टर आहे, म्हणजे फॉर द ऑडियन्स, प्रकाश कुंटे इज द पर्सन हू मेड कॉफी आणि बरंच काही, हम्पी अँड मेनी सच ब्युटिफुल फिल्म्स. आणि त्याच्याबरोबर पण इट वॉज लॉंग ड्यू. म्हणजे आम्ही म्हणजे आय स्पोकन इन सम अदर इंटरव्ह्यूज लाईक आय वॉज सपोज टू डू कॉफी आणि बरंच काही, आणि माझे डेट्स तेव्हा वर्कआउट नव्हते झाले. लास्ट मिनिट प्रॉब्लेम झाला काहीतरी डेट्सचा. आणि मग प्रकाशने विचारलं, आणि प्रकाश इज वन ऑफ द म्हणजे यु नो मराठीत किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये देर आर फ्यू पॅशनेट फिल्म मेकर्स जे आपलं सर्वस्व पणाला लावून एक सिनेमा बनवायचा प्रयत्न करतात. त्यातला एक प्रकाश कुंटे आहे. म्हणजे तो घरदार हे टाकून बँकेतून लोन बिन घेऊन फिल्म बनवणारा माणूस आहे तो. म्हणजे यू कॅन टेल द जेन्युइननेस ऑफ दॅट फिल्म मेकर फ्रॉम हिज ॲक्शन्स. बट आणि त्याचा प्रत्येक जो सिनेमा असतो ना, तो जो तो लिहितो, तो बनवतो, इन्क्लुडिंग कॉफी आणि बरंच काही, तो मनापासून खूप तो सिनेमा, ती गोष्ट सांगतो. कारण ती गोष्ट त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. सेम विथ कॉफी अँड सेम विथ शक्तिमान. हे जे कॅरेक्टर आहे सिद्धार्थचं, दिस इज अ कॅरेक्टर विच ही अस्पायर्ड टू बी. त्याच्याही आयुष्यात एक असा प्रसंग येऊन गेला की त्याच्या मित्राने एक दिवस, तर आपल्याला व्हॉट्सॲप मेसेजेस येत असतात. सॉरी, आय एम गोइंग जस्ट नॉट, दे आर नॉट स्पॉयलर्स, बट आय थिंक इट इज गिव्ह यू अ बॅकग्राऊंड. आपल्या आयुष्यात आपल्याला मेसेजेस येत असतात व्हॉट्सॲपवरती, SMS वर, की काही पैसे डोनेट करा, कोणतरी आजारी आहे, समबडी इज डाईंग, सम किड, चाइल्ड, कॅन्सर, हे ते. अँड वी नॉर्मली टेंड टू इग्नोर देम. आपल्या अवतीभोवती बरंच काही घडत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण झापडं लावून घेतो कधी कधी. Either because we don't trust that person, that source, or we are just numbed ourselves. There are 10,000 excuses we come up with. पण कधी कधी असं घडतं, म्हणजे प्रकाश बाबतीत असं घडलं की त्याला असा एक त्याच्या मित्राचा मेसेज आला होता, हु वॉज ऑल्सो सोशल वर्क, अँड ही थॉट दॅट टाइम ही वॉज शॉर्ट ऑफ फंड्स आणि त्याकडे नव्हते त्याला द्यायला, आणि ही इग्नोर्ड दॅट मेसेज. आणि नंतर काहीतरी त्याचं प्रोजेक्ट आला आणि त्याला पैसे आले, आणि त्याला आठवलं, अरे माझ्या मित्राने मला एकदा पैसे मागितलेले होते सोशल वर्कसाठी, काहीतरी कोणाच्या आजारासाठी त्याला पैसे हवे होते. त्यांनी फोन केला मित्राला, अरे तू त्या 2 महिन्यांपूर्वी मला मेसेज केला होतास ना,
काय झालं त्या मी पाठवू शकतो का आता? तुला नाही रे, तो लहान मुलगा मेला. आउच. त्याला ते इतकं लागलं प्रकाशला. अँड इफ यू नो प्रकाश कुंटे, तो इतका साधा, इतका सेन्सिटिव्ह, जेन्युइन आणि असा खूप डेलिकेट आहे तो पण. तर त्याला ते खूप लागलं आणि इट स्टेड विथ हिम आय थिंक फॉर मेनी इयर्स. अँड दॅट ट्रान्सलेटेड इन टू अ फिल्म. म्हणजे त्यांनी ते असं इमॅजिन केलं की जर हे पात्र जे सिद्धार्थचं आहे, विच इज वॉट ही एक्सपिरियन्स्ड. सिद्धार्थ पण अशाच प्रसंगातून जातो आणि ही एक्सपिरियन्स द सेम थिंग, की त्याला ते गिल्ट खायला लागतं त्याला जेव्हा कळतं की ती व्यक्ती मेली आणि मी एकेकाळी मदत करू शकलो असतो. दॅट स्टेज इन हिम. अँड सिद्धार्थ हॅज अ सन, त्याचा लहान मुलगा आहे, जे कॅरेक्टर ईशान कुंटे ह्यांनी साकारलंय, म्हणजे प्रकाशचाच मुलगा जो तेव्हा 4 वर्षाचा होता. अडोरेबल. आणि त्याचा मुलगा असतो ईशान जो असतो, ही इज अ ह्यूज सुपर हिरो फॅन. आणि ही इज क्युरियस अबाउट दी सुपर हिरोज, देअर पॉवर्स, दिस अँड दॅट. आणि तो एक दिवस सहज बोलता बोलता त्याच्या वडिलांना म्हणजे मला विचारतो की बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो? Because we as kids, we always look up to our parents as superheroes here. Right. In our growing up days. For us, our father is somebody who can do anything for us. Our mother is something who can solve anything, any problem in this world for us. Right. When we are in that age. Right. And similarly, today I am a father and my daughter looks up to me the same way. She looks up to her mother the same way. तर आणि आपलं पण एक ॲस्पिरेशन बनतं मग की आय वॉन्ट माय चाइल्ड टू believe that I'm his superhero. Right. You know? Right. Sometimes you also want that child's dream to come true. कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपल्या पोराच्या नजरेत आपण सुपर हिरो झालो तर किंवा हिरो झालो तर काय मजा येईल. Right. And we keep striving for that. And similarly सिद्धार्थच्या आत तो ट्रिगर इनिशिएट होतो. तो प्रसंग जो त्याच्याबरोबर घडतो, त्याचा मित्र त्याला सांगतो की ती व्यक्ती मेली. मग मुलगा त्याला म्हणतो बाबा तू होऊ शकतो सुपर हिरो. आणि एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कानावर पडतं की त्याच्या ऑफिसमध्ये पिऊन आहे, त्याच्या मुलीला एक भयानक आजार झाला आहे हृदयाचा, हार्ट प्रॉब्लेम, अँड हार्ट हॅज टू बी रिप्लेस्ड. आणि तो बिचारा गरीब माणूस, याकडे पैसे नाहीच. सो हिज फॅमिली इज इन अ टेरेबल कंडिशन. अँड समवेअर दॅट ट्रिगर ऑफ हिज यु नो shifts something inside him and he decides की you know what, I want to help this guy. I will help him. तर घरी सुरुवातीला वाटतं की ठीक आहे, म्हणजे ह्याची थोडी एम्पथी आहे, पण त्याचं हे जे डेडिकेशन असतं की नाही मला मदत करायची आहे त्या मुलीला वाचवायचं आहे, इट गोज टू सच अन एक्सटेंट की त्याची बायको त्याला म्हणते की ह्याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात. आणि तुला एक सांगते की सुपर हिरो बायको नसते. अँड दॅट घरात जे वादळ येतं त्याच्या, अँड इन ऑल दॅट टर्मॉइल, इन ऑल दॅट कॉन्फ्लिक्ट, विल ही सक्सीड to become a superhero in the eyes of his child, or will he succeed to save that girl who's dying? Is the story of Shaktiman. Right. खूप सुंदर. म्हणजे आपण काल पण बोललो होतो की खूप छोटासा विषय, खूप सेन्सिटिव्ह विषय, पण इतक्या ब्युटिफुली त्याची एक गोष्ट बनली आहे. आणि द बेस्ट थिंग दॅट आय फाइंड अबाउट प्रकाश कुंटेज फिल्म्स इज की प्रत्येक कॅरेक्टर, इट्स नॉट अबाउट की त्याला एक इमोशन वाटलं आणि संपलं. इट्स ऑलवेज की आता त्याला वाईट वाटणार आहे तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास प्रकाश कुंटे शोज. आणि ही हॅज दॅट पेशन्स की ही स्टील अरायव्हिंग, लाईक एव्हरी कॅरेक्टर इज स्टील अरायव्हिंग. तसं मला असं वाटलं की तुझं कॅरेक्टर सुद्धा ते रिअलायझेशन तुला यायला की ओ कॅन आय डू समथिंग. ती पूर्ण जर्नी, तो पूर्ण प्रवास तुझा फिल्ममध्ये इतका सुंदर आणि वेळ घेऊन दाखवलाय. कुठेही घाई गडबड, अचानक तुला वाटलं, मग तू नेक्स्ट डे यू आर चेंज्ड मॅन, लाईक सम मॅजिक हॅपन, असं काही होत नाही. नॉर्मली माणूस जितका वेळ घेईल तितकं, दॅट इज द ब्युटी मला असं वाटतं. आणि फिल्ममध्ये अनेक ठिकाणी असे संदर्भ आहेत, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की सुपर पॉवर बद्दल बोललं जातं. आणि जनरली आपण आतापर्यंत सुपर पॉवरला नेहमी स्ट्रेंथशी असोसिएट केलंय की कोणी किती शक्तिमान, म्हणजे शक्तिवान आहे तितका शक्तिमान आहे. पण ह्या फिल्ममध्ये व्हल्नरेबिलिटी, सेन्सिटिव्हिटी, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, ह्या सगळ्या गोष्टींना धरून एक सुपर हिरोची आयडिया क्रिएट केली जाते. तर मला तू सांग की तुझ्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत आदिना, जे तुला असं वाटतं की
these are superhero qualities in your own world. Bapre, I have superheroes in my world. For me, I don't know whether I have those qualities, though I always keep striving for them. पण मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा, प्रत्येक पात्र जे आपण साकारतो एक कलाकार म्हणून किंवा एक कलाकार म्हणून ज्या कलाकृतीचा आपण भाग होऊन जातो, ती कलाकृती ते पात्र आपल्याला काहीतरी देऊन जाते, आपलं काहीतरी घेऊनही जातं. आणि प्रत्येक कॅरेक्टर मला काही ना काहीतरी देऊन गेलं. आणि आय थिंक सिद्धार्थ जो आहे शक्तिमानमधला, तो मला खूप सारी एम्पथी देऊन गेला, जी त्याची सुपर पॉवर असते. हिज अबिलिटी टू एम्पथाइज विथ समबडी सफरिंग अँड टू गो out of the way to help that person. I think that is the greatest superpower any human being can possess आजच्या काळात. खरं. So that is going to be with you. Yeah, I think खूप सुंदर गोष्ट आहे. You know, for all those people, अर्थात we are going to talk about शक्तिमान आणि we are talking about शक्तिमान, पण when it comes to आदिनाथ कोठारे, तू किती काय काय गोष्टी करतोस यार. म्हणजे मध्यंतरी मी बघितलं यू डन अ ट्रॅव्हल शो ऑल्सो, मग यू आर प्रोड्युसिंग फिल्म्स, डिरेक्शन झालेलं आहे, ऍक्टिंग तर अर्थातच आहे, मध्येच अशी एखादी स्टोरीवर शायरी दिसते आणि तीही मम्मा आपलं असं होतं की एक मिनिट, आदिनाथ कोठारे इज अ शायर ऑल्सो ऑर व्हॉट. सो इतक्या सगळ्या गोष्टी तू करतोस आणि ऑल दीज थिंग्स ज्या तू करतोस ती अनेक लोकांची आय एम शुअर ऍस्पिरेशन्स आणि स्वप्न असली असतील त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांनी हे स्वप्न बघितलं असेल की मी कधीतरी असं काहीतरी करेन, राईट. नाव यू आर क्लोज टू अ लॉट ऑफ दीज थिंग्स. आता तुला कोणत्या गोष्टींची स्वप्न पडतात? जस्ट क्युरियस. वाव, आय थिंक स्वप्न म्हणजे समथिंग दॅट आय कीप अस्पायरिंग टू, आय वुड से. मला असं वाटतं की आपली कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, मला वाटतं ही एका कलाकाराची नेव्हर एंडिंग भूक असते. आणि आय वॉन्ट टू रीच द बिगेस्ट ऑडियन्स इन विच एव्हर वे पॉसिबल. ती मराठी फिल्म घेऊन असो किंवा एक हिंदी फिल्म घेऊन असो किंवा वेब सिरीज घेऊन असो किंवा आय डोंट नो व्हॉट, बट इन व्हॉट एव्हर वे मॅन, आय जस्ट बिकॉज दॅट फिलिंग. कारण आता तू स्क्रीनिंगला आली होतीस आणि आपण ती जेव्हा एक कलाकृती घडवतो ना, तेव्हा आपण एंड रिझल्टचा फार विचार नाही करत. रादर असं नाही नसायला पाहिजे. इनफॅक्ट दिस इज समथिंग दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन ऑल दीज इयर्स, की आपण जेव्हा केव्हा एक एंड रिझल्ट डोक्यात ठेवून आपण काहीतरी सुरू करतो ना, ती कधीच तिकडे पोचत नाही. बिकॉज यू आर करप्टिंग दॅट थॉट. इवन वेन यू मेकिंग अ फिल्म, जर तुम्ही ठरवलं की ही फिल्म मी हा विषय निवडूया म्हणजे मला ते अवॉर्ड मिळेल किंवा मला प्रेक्षकांचा प्रेम मिळेल आणि मला हे मिळेल आणि देन आय विल गेट लॉट ऑफ अप्रिसिएशन, आय शुड थिंक ऑफ दिस स्टोरी, इट विल नेवर वर्क. म्हणजे तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीत किंवा तुम्हाला जर प्रेक्षकांच्या हृदयात पोचायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे. तुमच्यात ती भूक असली पाहिजे की तुम्हाला मनापासून एक कळकळीची इच्छा असली पाहिजे काहीतरी गोष्ट सांगायची. देयर नीड्स टू बी दॅट हंगर इन यू टू टेल दॅट स्टोरी इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट द एंड रिझल्ट इज गोइंग टू बी. म्हणजे मला ही गोष्ट सांगायची, आता मला हे पोचवायचं आहे, मला हे पात्र पोचवायचं आहे लोकांपर्यंत. ही जेव्हा भूक असते ना तुमच्यात, तेव्हाच तुम्ही पोचता तिकडे ऑन द अदर साईड. देन द स्काय इज द लिमिट. But I think that is that innocence, that honesty of that art comes only when you start your journey like that. So I think ती प्रोसेस चालू ठेवली पाहिजे. आता शक्तिमानच्या बाबतीत पण आम्ही तसंच, म्हणजे प्रकाशला ही गोष्ट सांगायची होती आणि मला त्यांनी जेव्हा सांगितली तर मलाही कळलं त्याला हे फक्त खूप ऑनेस्टली सांगायचं आहे. म्हणजे माझे अनेक मित्र होते, त्यांनी सांगितलं की अरे खूप असं मेन स्ट्रीम सब्जेक्ट नाही आहे, माहीत नाही काय कमर्शियल, खूप ऑफबीट आहे सब्जेक्ट, कशाला करतोस तू आत्ता हे सगळं. बट आय फेल्ट सो कनेक्टेड टू वॉट प्रकाश हॅड टू टेल, कारण त्याला ते खूप मनापासून सांगायचं होतं आणि मला ते खूप भावलं मनाला. आणि मला झालं की यार आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस, बिकॉज एखादी खूप ऑनेस्ट हा कलाकार सांगतोय. आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस जर्नी इरिस्पेक्टिव्ह ऑफ ह्याचं फिल्मचं काय होईल मला माहीत नाही. आणि ह्या थॉटनीच आम्ही ही फिल्म बनवली शक्तिमान. आणि जेव्हा काल स्क्रीनिंग झालं आणि जेव्हा लोकांनी कौतुक केलं, इट वॉज लाईक वी आर नॉट एक्सपेक्टिंग सो मच. म्हणजे
दॅट इज द ब्युटी ऑफ इट ऑल्सो वेन यू आर लिस्ट एक्सपेक्टिंग सो मच आणि जेव्हा तुम्हाला भरभरून एवढं प्रेम मिळतं इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. आणि खरंच मला काल भरून आलं खूपदा जेव्हा तू पण आलीस, तू मला बोललीस, अनेक दिग्गज कलावंत आले आणि त्यांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा असं दाटून आलं माझा कंठ. कारण आय थिंक दॅट इज ऑल वी लिव्ह फॉर यार. म्हणजे पैसा हे सगळं ऑल दॅट इज देअर बट आय थिंक द मेन कोर दॅट कीप्स यू अलाइव्ह अँड ब्रीदिंग इज द अप्रिसिएशन ऑफ द ऑडियन्स. दॅट इज युअर ब्रेड अँड बटर टू बी ऑनेस्ट. आणि तेच खरं पुरस्कार आहेत ना. दॅट इज व्हॉट ब्रिंग्स दॅट ग्लो ऑन युअर फेस. खरं आणि दॅट इज द रिझन आदिनाथ इज ग्लोईंग आज. कारण काल स्क्रीनिंग मध्ये खूप कौतुक झालेलं आहे. पण टॉकिंग अबाउट शक्तिमान आणि फक्त शक्तिमानच नाही तर या फिल्म मध्ये ऍक्च्युली मला अजून एक गोष्ट तुझ्या बाबतीत जी खूप जास्त भावली, ज्या पद्धतीचं ट्युनिंग तुझ्या पात्राचं त्या मुलासोबत आहे, द फादर आणि द पोर्ट्रेयल ऑफ द फादर. म्हणजे आतापर्यंत अनेक फिल्म्समध्ये आपण वडिलांच्या भूमिकेमध्ये अनेक ऍक्टर्सना बघितलंय, आय एम शुअर अबाउट दॅट. पण तरी सुद्धा तुला बघताना असं वाटत पहिली गोष्ट नव्हतं की म्हणजे तो तुझा मुलगा नाहीये हेच वाटत नव्हतं. इट वॉज दॅट कनेक्टेड आणि इट वॉज दॅट क्लोज. आणि नेहमी म्हणजे मला असं वाटतं की अनेक वेळेला आपण वडिलांना खूप असं ते सतत शिस्तीतच असतात आणि रागीट असतात आणि असे असतात तसे असतात या रोल्समध्ये खूप बघितलंय. दिस वॉज अ फादर हु वॉज एक्स्ट्रीमली वल्नरेबल आणि तो जे आहे ते होता त्याच्या मुलासमोर सुद्धा. आणि द लिटलेस्ट थिंग्स जिथे तो गोष्ट सांगतोय बसून मुलाला आणि ती त्याची प्रायोरिटी आहे की मला मुलाला गोष्ट सांगायची आणि दॅट्स दॅट मी आता तेच करणार आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर वाटल्या. सो मला विचारायचंय की यू हॅव अ डॉटर जिजा, जिच्यासोबतचे व्हिडिओज आम्हाला खूप आवडतात आणि मी इव्हन लव्ह द कोट्स वेअर डॅडा अँड जिजा टॉक. जिजाने तुझ्यामधलं काय काय चेंज केलं? वाव, जिजाने माझ्यामध्ये सगळंच चेंज केलं. शी इज शिफ्टेड माय ॲक्सिस कम्प्लिटली. नॉर्थ पोलचा साऊथ पोल झाला माझा कम्प्लीट. बट एव्हरी डे इज अ न्यू डे विथ जिजा. आणि ती ज्या पेसनी ती वाढते, ती मोठी होते, मच्युअर होते, ती आय थिंक इट्स स्कॅरी समटाईम्स यु नो की आज मी तिच्याबरोबर काहीतरी बोलतोय आणि आज आय एम एन्जॉईंग दॅट मोमेंट. Tomorrow I won't be able to do that because she must have grown out of that. You know, so that feeling is scary also. It's मजा पण वाटते त्याची की उद्या काहीतरी नवीन असणार आहे. सो दररोज एक नवा दिवस असतो आणि दररोज मला स्वतःबद्दल एक काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आय एम ग्रोईंग ॲज अ फादर मोर देन शी ग्रोईंग ॲज अ डॉटर. लवली यार. आणि मला असं वाटतं की वडिलांचा आणि मुलीचा हा बॉन्ड काहीतरी नेक्स्ट लेवल असतो यार. म्हणजे you look around and you will see these same examples की काहीतरी एक माणूस जेव्हा त्याच्या मुलीसोबत असतो तेव्हा तो वेगळाच दिसतो, वेगळाच वाटतो. यू फील लाईक दिस इज अ डिफरंट पर्सन. You feel like a superhero. Yeah, you feel like Actually, a superhero. I do feel like a Shaktiman because for my daughter I am Shaktiman. So sweet यार, खूप कमाल. But I also have to ask about तुझे वडील. म्हणजे we all adore him of course आणि त्यांच्या एनर्जी बद्दल, त्यांच्या पॅशन बद्दल ते असे एक ते येतात आणि देन यू कॅन नॉट थिंक अबाउट एनिथिंग एल्स बट दिस मॅन राईट. त्यांच्यासोबत इतकी वर्ष यू स्पेंड टाइम. मला विचारायचं आहे की तू एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होतास की ही इज अ बेस्ट फ्रेंड. हाऊ इज इट जेव्हा वडील तुमचे बेस्ट फ्रेंड असतात? कारण देर आर लॉट ऑफ पीपल ज्यांचं कम्युनिकेशन नाहीये तितकं त्यांच्या वडिलांसोबत. आय वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम यू काय चेंज होतं एका व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा त्याचे वडील त्याचे बेस्ट फ्रेंड सुद्धा असतात? मला वाटतं आम्ही खूप भांडतो मी आणि डॅड. आणि ज्या नात्यात तुम्हाला ते करता येतं, भांडता येतं, मला वाटतं ते सगळ्यात जवळचं नातं असतं. अँड दॅट इज ट्रू फ्रेंडशिप. आय थिंक खरा मित्र तोच असतो ज्याच्यावर तुम्हाला भांडता येतो. आणि आम्ही खूप भांडतो पण लगेच पॅचअपही करतो. म्हणजे मला आठवतं की काही दिवसांपूर्वीच काहीतरी झालं आणि डॅड मला आमचं खूप वाद झाला आमचा. आणि माझा पर्स्पेक्टिव्ह आणि आमच्या दोघांचे पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळे आहेत, माझे आणि माझ्या डॅडचे. अँड बट द ब्युटी इज आम्ही दोघे ते वेगळे पर्स्पेक्टिव्ह रिस्पेक्ट करतो. अँड वी रिस्पेक्ट द फॅक्ट की आमच्या दोघांचे पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळे आहेत बऱ्याच गोष्टींबाबतीत. वे ऑफ हँडलिंग थिंग्स, वे ऑफ डीलिंग विथ पीपल, वे ऑफ अप्रोचिंग
story, way of telling a story. We both are quite different in many ways, but we both love each other's ways of doing it. Wow. आणि त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्टही खूप होतो, कधी कधी वाद होतो, बिकॉज समटाईम आम्ही दोघे खूप सारखे आहोत, मी आणि माझे डॅड. म्हणजे दोघे खूप हेडस्ट्रॉंग आहोत. एकदा आम्ही ठरवलं की हे करायचं तर नथिंग कॅन कम इन द वे. आणि वी आर क्वाईट वी आर क्वाईट कॉन्फिडंट, इक्वली कॉन्फिडंट अबाउट वॉट वी आर डुईंग. त्यामुळे ना इट इज व्हेरी समटाईम्स बिकम्स डिफिकल्ट टू co-work or co-work on something, though we do that. पण त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स आणि स्पार्क्स खूप होतात. पण दोघेही आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करतो, त्याच्यामुळे आम्हाला कळतं की कोण दुखावलं गेलं. आणि देन वी कम. काही दिवसांपूर्वी काहीतरी झालं आणि आमच्या दोघांमध्ये खूप आर्ग्युमेंट झालं. आणि मॉमची सँडविच झाली होती मध्ये ऑलवेज. आणि नेक्स्ट डे डॅड केम इन द मॉर्निंग, अर्ली इन द मॉर्निंग, अँड आय कुडंट स्लीप द होल नाईट. मला बोलले मला रात्रभर झोप नाही आली. And I'm sorry, he said. And then I said sorry. I said this. And it was a patch up. Very sweet यार. म्हणजे I remember स्क्रीनिंग मध्ये सुद्धा, I don't know if you noticed, पण इंटरव्ह्यूच्या आधी सुद्धा आणि आफ्टर द फिल्म एंडेड असा एक आवाज आला, वाव व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि I was like, वाव यार, दिस मॅन. इतकं दिलखुलास त्यांच्या तोंडून निघालं. आणि मला इतकं स्पेशल वाटलं, कारण आपल्या वडिलांकडून, हू ऑफकोर्स हॅज सच अ ह्यूज एक्सपिरियन्स ॲज अ प्रोफेशनल सुद्धा, आणि ऑफकोर्स ते आपले वडील आहेत म्हणून सुद्धा, अशी पटकन दाद मिळणं, इट्स अ नाईस फिलिंग. आय एम शुअर ही इज व्हेरी अनइनिबिटेड. देर आर नो इनिबिशन्स. आणि ते त्यांच्या कामातही दिसतं. मग 100%. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराचं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट काय असेल तर टू लूज ऑल इनिबिशन्स. आणि दॅट इज ते तुमच्या कामात दिसतं. मग आणि ते लोकांना ते आवडतं, कारण ते लोकांना तुमचा तो ऑनेस्ट आवाज, ऑनेस्ट तो विचार त्यांना ऐकू येतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो. सो या, आय थिंक आय डू स्ट्राइव्ह टू बी ॲज अनइनिबिटेड ॲज माय फादर. दॅट इज सो स्वीट यार. आय होप वी ऑल try to be that uninhibited like कोठारे सर. आपण जेव्हा फोनवरती बोललो होतो, आम्ही खूप वेळा हे डिस्कस करत होतो की आपण इंटरव्ह्यू कधी करूया. त्याच्यात आपण ऑफकोर्स पाणीबद्दल बोललेलो, आणि त्या फिल्म बद्दल क्युरिओसिटी आय एम शुअर सगळ्यांच्या मनात आहे. यू वन अ नॅशनल अवॉर्ड फॉर इट, यू वन अन इंटरनॅशनल अवॉर्ड इफ आय एम नॉट रॉंग ऍक्टिंग साठी, आणि ही तुझी डिरेक्टोरियल डेब्यू सुद्धा आहे. साधारण आता किती वेळ अजून आम्ही थांबायचे हा पहिला प्रश्न आहे, कारण आता झाले, म्हणजे आमची पेशन्स लेवल संपली, आता आम्हाला बघायची आहे फिल्म. मला वाटतं मी त्या पाणी हा जो सिनेमा आहे, हनुमंत केंद्रे, नागदरवाडी गाव नांदेड जिल्ह्यातलं, तिथली ती गोष्ट. आणि त्या माणसावर त्यांनी जो पराक्रम केला त्या गावात, त्या पराक्रमावर आधारित ही गोष्ट आहे. त्याच्या गावात कोणी लग्नाला मुलगी देत नव्हतं, कारण तिथे तो दुष्काळग्रस्त भाग आहे महाराष्ट्राचा, आणि तिकडे प्रत्येकाला 4-4 किलोमीटर पाणी आणायला चालावं लागतं. ह्याची एंगेजमेंट झाली एका मुलीबरोबर, सुवर्णा तिचं नाव. आणि एंगेजमेंट झाली, आणि आता सगळं करणार इथे त्यांना कळलं की अरे नागदेरवाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आणि दे कॉल्ड ऑफ द वेडिंग, लग्न कॅन्सल. आणि हा हल्ला कम्प्लिटली यार, कारण एकतर त्या भागात कुणाची लग्न होत नाहीत, आणि ह्याचं एंगेजमेंट झालं होतं, आणि ती मुलगी इतकं सुंदर होती, त्याचं पण एक कुठेतरी लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं त्याला. तर हा बोलला की नाही, तो गेला त्या मुलीकडे, तिला गाठलं त्याने, तो बोलला की मला तुमच्याबरोबरच लगीन करायचं आहे, पण मी तेव्हाच तुमच्याबरोबर लगीन करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल. तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तोपर्यंत? आणि पुढे काय झालं इज द फिल्म. वाव यार. अँड तो खूप मोठा स्ट्रगल होता त्या माणसाचा, हनुमंत केंद्रेचा. आणि मला वाटतं अनेक वर्ष त्यांनी तो गावाला एकत्र आणणं, आणि तो सगळा तो प्रोसेस, आणि मग पाणलोटाचा प्रकल्प त्याने तिकडे कसा आणला आणि काय केलं, एक इट्स अ ह्युमन एन्डेव्हरची गोष्ट. आणि मला असं वाटलं तेव्हा की ही गोष्ट लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे. अँड तिथून मला वाटतं 2016 का 2017 ती जर्नी माझी सुरू झाली ह्या विषयाला घेऊन.
आणि मला असं वाटतं की जो स्ट्रगल हनुमान केंद्रीला करावा लागला तो स्ट्रगल मलाही करावा लागतोय. की मी इतका त्या कॅरेक्टरमध्ये घुसलो की मला असं वाटतं की आता ते पाणी रिलीज आत्ता होणार आणि आता फायनली इज गोइंग टू हॅपन नाउ. दिस इयर वी आर गोइंग टू कम टू द थिएटर्स व्हेरी सून. इट्स गोइंग टू बी अ व्हेरी स्पेशल अनाउन्समेंट. मला वाटतं इट्स गोइंग टू बी अ व्हेरी बिग अनाउन्समेंट ऑफ दिस इयर बिकॉज सम very, very important and necessary people have backed this project. Right. And are going to bring it to the theaters. जे माझं स्वप्न होतं की ही फिल्म तेव्हाच रिलीज करायची जेव्हा लोकांपर्यंत ही पोहोचेल थिएटरमध्ये. मला ती अशी कुठे OTT BTTवर टाकायचीच नव्हती. बिकॉज दिस फिल्म वॉज मेड फॉर द बिग स्क्रीन. पाणी हा सिनेमा मोठ्या पडद्यासाठीच बनवला होता आणि तो मोठ्या पडद्यावरच यावा ही प्रियंका चोप्रा माझ्या निर्मात्याची आणि माझी आमच्या सगळ्यांची इच्छा हीच होती. आणि फायनली ती आता पूर्ण होणार आहे. सो व्हेरी सून वी आर गोइंग टू मेक दॅट अनाउन्समेंट. कमाल. आम्ही वाट बघतोय त्या गोष्टीची. Yes. पण आता तू म्हणालास असं की यार या गोष्टीला किती पेशन्स लागत असेल. म्हणजे तुम्ही काहीतरी क्रिएट केलं त्यावेळेला तुमची एक एनर्जी असते आणि त्यानंतर थांबून राहणं हे ऍज अन आर्टिस्ट हाऊ डू यू मॅनेज? माय गॉड, आय थिंक पेशन्स इज द आय थिंक जो कलाकार सगळ्यात उत्तमपणे पेशन्स हा टॅलेंट हार्नेस करू शकतो तोच सगळ्यात मोठा कलाकार होऊ शकतो. आय थिंक बिकॉज यू हॅव टू बी पेशंट फॉर द राईट अपॉर्च्युनिटी, यू हॅव टू बी पेशंट फॉर द राईट टाइम, यू हॅव टू बी पेशंट फॉर द राईट स्क्रिप्ट, you have to be patient for a lot of things. बरं, सगळं करून रिलीज साठी पण you have to be patient. And to be patient for the right time to release it also, no? So as I said की तुम्ही एंड रिझल्टचा विचार करून कधीच कुठली कलाकृती करू नाही शकत. तुम्हाला फक्त फ्रस्ट्रेशन येणार किंवा तुम्हाला खूप त्रास होणार त्या गोष्टीचा. यू हॅव टू जस्ट गो विथ द फ्लो. आणि प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक कलाकृतीचं त्याचं नशीब असतं. ते जेव्हा त्या कलाकृतीला लोकांसमोर यायचं असतं तेव्हाच ती येते. तुम्ही किती हातपाय मारा. मेक सो मच सेन्स. पाणी लवकरच रिलीज होणार आहे ही एक गोड बातमी फायनली आम्हाला कळलेली आहे आणि आम्ही सगळे खूप वाट बघतोय की कधी फिल्म थिएटरमध्ये रिलीज होईल. आणि एक असा सिनेमा जो महाराष्ट्रातला आहे आणि जो ज्याला खूप कौतुक सगळीकडून मिळालेलं आहे तो फायनली आम्हाला बघता येणार आहे. ह्याचं एक वेगळं कौतुक आणि वेगळा आनंद आहे. सो वी आर होपिंग की जेव्हा फिल्म रिलीज होईल तेव्हा पुन्हा एकदा आदिनाथ स्टुडिओमध्ये येईल आणि आम्ही त्या फिल्म बद्दल सुद्धा खूप गप्पा मारू. अभिनय झाला, ऑफकोर्स डिरेक्शन झालं, प्रोडक्शन बद्दल मला प्रोड्यूस तू खूप गोष्टी करतोस त्याच्याकडे यायचंय, पण थोडंसं लिखाणाबद्दल पण मला जाणून घ्यायचंय. बिकॉज आय डोंट थिंक बऱ्याच लोकांना माहिती आहे की लिखाण सुद्धा तू बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करतोस. बी इट TVCs और बी इट कॅम्पेन्स किंवा जे आम्हाला इन्स्टावर दिसतं ते. आय वॉन्ट टू नो की हे लिहिण्याचा किडा कुठून आला आणि काय काय तू एक्सप्लोअर केलंयस जरा फॉर एव्हरीबडी ज्यांना माहित नाहीये. वाव. मी आत्ता मी ॲड फिल्म आहे मी लिहिली, डिरेक्ट केली. मग मी ॲड फिल्म त्यात काम केलं आणि डिरेक्ट पण केली मी. ओके. विक्रम टीची ॲड होती. अँड लिखाणाचं वेड मला लागलं, मला वाटतं की मी आधी कविता करायला लागलो होतो मला वाटतं 10 वर्षांपूर्वी. अच्छा. ओके. आणि फॉर दॅट माय फॅमिली इज रिस्पॉन्सिबल फॉर मोटिवेटिंग मी आणि मला पुश करण्यासाठी. पण मला आवडतं लिहायला कारण आणि मला खरंच स्वप्न आहे की एक माझा पुढचा सिनेमा मी स्वतः लिहावा आणि तो डिरेक्ट करावा. हे खूप कठीण आहे कारण एक स्क्रीन प्ले लिहिणं इतकं भीषण आहे ते, इतकी डिफिकल्ट टास्क आहे ती की इट इज अ स्किल दॅट आय अस्पायर टू हार्नेस. म्हणजे आय एम वर्किंग टुवर्ड्स इट. म्हणजे आता एक स्क्रिप्ट मी माझ्या पुढच्या डिरेक्टोरियलची स्क्रिप्ट मी सध्या डेव्हलप करतोय आणि मी ती लिहायचा प्रयत्न करतोय सध्या. आणि त्यासाठी मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीचं वर्कशॉप देखील मी जॉईन केलं त्यासाठी. आणि त्यात मी ती स्क्रिप्ट डेव्हलप करायचा प्रयत्न केला जस्ट टू गिव्ह मी दॅट पुश अँड मोटिवेशन.
तर मी असं खूप स्ट्रगल करत असतो लिहिण्यासाठी. आणि असं टाइमपास लेवलला सोशल मीडियावरती आपलं चालूच असतं काय ना काहीतरी. मी मध्यंतरी मी आर्टिकल्स पण लिहिले होते लोकमतसाठी, पेपरसाठी. मी काही माझे पर्सनल काही अनुभव मी असे त्याचे लेख लिहायचा प्रयत्न केले. आणि ते काही मला वाटतं 7-8 लेख मी लिहिले होते लोकमतसाठी अराउंड 4-5 years back. But yeah, I think I love to express here. जे कुठलं मीडियम असेल एक्सप्रेशनचं ते आपल्याला आवडतं. आणि मला वाटतं करत राहिलं पाहिजे. एक्झॅक्टली. कारण कशाचा कशामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि कशाचा कशामध्ये इम्पॅक्ट होईल यू नेव्हर नो. ते करताना कधीतरी स्ट्राईक होतं की यार हे कुठेतरी काहीतरी मी लिहिलेलं किंवा वाचलेलं किंवा बघितलेलं किंवा जस्ट समथिंग रॅन्डम आणि त्याचा उपयोग झाला असंही होतं. थोडंसं मला प्रोडक्शनकडे वळायचंय. कारण एस्पेशली बिकॉज बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रोड्युसर तो असतो जो फक्त पैसे देतो आणि देन झालं तेवढंच आहे त्याचं काम. आणि मग डिरेक्टर डिरेक्ट करतो ऑफकोर्स आणि अभिनय करणारे सगळे ऍक्टिंग करतात आणि मग झाली फिल्म किंवा झालं प्रोजेक्ट. पण प्रोड्युसर is like a full-time thing. बापरे, प्रोड्युसर इज द मोस्ट चॅलेंजिंग थिंग. कारण सगळं ते बॅलन्स करावं लागतं. म्हणजे ॲज अ प्रोड्युसर जेव्हा मी आता सपोज मी आता एक खूप मोठी वेब सिरीज प्रोड्यूस करतोय, ज्याचे काही ग्लिम्सेस आम्ही बघितले, ज्याच्याबद्दल लवकरच कळेल. इनफॅक्ट आम्ही आता फोटोज पण टाकले. फोटोज तर आम्ही बघितले. म्हणजे आशिष भेंडे डिरेक्ट करतोय अँड आशुतोष गोवारीकर इज अ पार्ट ऑफ इट. डिटेल्स मी सांगणार नाही आता, बिकॉज ऑफिशियली आय एम नॉट अलाउड टू से एनिथिंग, बट आय एम जस्ट टेलिंग यू व्हॉट द सोशल मीडिया हॅज ऑलरेडी टोल्ड. आम्ही सेफ खेळणार. सो आणि अनेक टेलिव्हिजन शोज मी प्रोड्यूस करतो. तर ह्या सगळ्यामध्ये ते एवढे सगळे कलाकार असतात. देर आर सो मेनी डिफरंट क्रिएटिव्ह माइंड्स. त्यांना एकत्र एका पातळीवर आणणं आणि ते प्रोजेक्ट नीट एक्झिक्यूट करणं, त्यात कोणाचं इगो क्लॅशेस कधी कधी होतात. त्यात खूप गोष्टी पर क्रिएटिव्हिटी अशी फील्ड आहे जिथे नोबडी इज राईट ऑर रॉंग. पर्स्पेक्टिव्ह असतात, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात आणि ते चुकीचे कोणाचेच नसतात. ॲटलिस्ट ॲट अ लेवल, म्हणजे एका चांगल्या लेवलला जेव्हा आपण काम करतो, ज्या लेवलला आपण काम करतो तिकडे पर्स्पेक्टिव्ह कोणाचेच चुकीचे नसतात, ते वेगळे असतात. पण मग त्या एका कॉमन ग्राउंडवर ते सगळे पर्स्पेक्टिव्ह मधून एक कॉमन ग्राउंड शोधणं आणि मग ती कॉमन ग्राउंड धरून सगळ्यांना त्या कॉमन ग्राउंडवर आणणं आणि मग त्या ट्रेनला त्या पटरीवर कन्सिस्टंटली ठेवणं. इट्स आणि देन सक्सेसफुली ते प्रोजेक्ट एक्झिक्यूट होऊन शेवटपर्यंत पडद्यावरती ते जसं हवं तसं उतरणं. मला वाटतं की हे इट इज ॲज आमिर खान हॅड सेड की खूप इट इज लॉट ऑफ लक फॅक्टर ऑल्सो इन्व्हॉल्ड इन इट. की सो मच हॅपनिंग ना. म्हणजे आता द डिरेक्टर, द रायटर, आता एक गोष्ट सपोज आपल्याला एक गोष्ट सापडली, ह्या गोष्टीवरती आपण आता प्रोजेक्ट बनवूया. आता रायटरला आपण आणलं त्याच्यावर. आता रायटरचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, मग त्याला आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तो फिट होतोय की नाही, मग त्याला आणणं, मग प्लॅटफॉर्मला कन्व्हिन्स करणं हा पर्स्पेक्टिव्ह, मग डिरेक्टरला आणणं, मग कलाकाराला आणणं. यामुळे सगळ्यांचे पर्स्पेक्टिव्ह, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह त्यात शिरतात. एव्हरीबडी, सगळ्यांच्या डोक्यामध्ये आपापली एक वेगळी फिल्म आधी चालू असते. मग वी हॅव टू कन्वर्ट दॅट इन टू वन कॉमन फिल्म. सगळ्यांना ते एक चित्र दिसायला पाहिजे आणि मग ते कन्सिस्टंट ठेवणं ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोजेक्ट. आणि ह्या दरम्यान खूप क्लॅशेस होणार, इगो क्लॅशेस होणार, भांडणं होणार, सगळं होणार. ते सगळं मॅनेज करणं किंवा त्याच्याकडे सगळ्यांना दुर्लक्ष करायला लावणं आणि सगळ्यांचं लक्ष प्रोजेक्टवर ठेवणं की द प्रोजेक्ट अँड द शो इज मोर इम्पॉर्टंट, द शो मस्ट गो ऑन. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही आहेत. आपण ज्यासाठी एकत्र आलो आहोत ही गोष्ट सांगायला, ती महत्त्वाची आहे. आणि त्यावर आपण कायम राहणं आणि ते प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट होणं, ह्यात एनिथिंग कॅन गो रॉंग. सो मेनी थिंग्स कॅन गो रॉंग इन दिस. तर मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षात ॲज अ प्रोड्युसर मी एक माझ्यात तो एक पेशन्स मला वाटतं आलाय. म्हणजे आय नो व्हेन टू इमोशनली डिस्कनेक्ट, आय नो व्हेन टू
गेट इन्वॉल्ड, आय नो वेन टू गिव्ह समबडी द स्पेस. एका कलाकाराला किंवा एका रायटरला किंवा एका आर्टिस्टला स्पेस हवी असेल, इंटरफरन्स नको असेल. सो तो बॅलन्स कसं साधणं हे निर्मात्याला कळणं खूप गरजेचं असतं. कारण कधी कधी निर्माता जेव्हा घुसायचा प्रयत्न करतो आणि तो जेव्हा थांबा असं नाही, दॅट टाइम द ट्रेन कॅन गो ऑफ ट्रॅक. कारण यू आर द फायनल अथॉरिटी, राईट. आणि तुम्ही जर काही चुकीची बटणं दाबलीत तर काही होऊ शकतं. सो आय थिंक ते खूप कठीण असतं तो बॅलन्स साधणं. सो आय थिंक निर्माता होणं हे सगळ्यात कठीण आहे. आणि त्यात अनेक गोष्टी अशा घडतील जिथे तुम्ही दुखावले जाल. कधी कधी माझा पर्स्पेक्टिव्ह लोकांना आवडणार नाही, पण मला आता हे प्रोजेक्ट नीट झालं पाहिजे, त्यासाठी ह्यांची पर्स्पेक्टिव्ह आपण जपूया, ह्यांना रिस्पेक्ट देऊया, कारण हे प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट ठीक आहे, थोडा 19-20 माझं नाही ऐकलं, पण ह्याचं पण बरोबर आहे. सो यू हॅव टू बी द फादर, यू हॅव टू बी द मदर, अँड यू हॅव टू बी द ऑडियन्स ऑल्सो. सो इट्स नॉट इझी. टू मेनी थिंग्स. पण मला हेच विचारायचं होतं की वेन इट कम्स टू एंटरटेनमेंट बिझनेस, ह्याला जेव्हा आपण एक व्यवसाय म्हणून बघतोय ना, जसं की आय मीन खूप प्रचंड आदर फॉर महेश कोठारे, कारण त्यांनी सक्सेसफुली याचा व्यवसाय त्यांनी केलाय आणि तो कंटिन्यूड ठेवलाय. कुठेही हे दिस वॉज नॉट जस्ट अ पॅशन प्रोजेक्ट की ते एकदा झालं आणि त्यानंतर संपलं. इतकी वर्ष बीएड टीव्ही सिरियल्स किंवा फिल्म्स किंवा आता सिरीज जसं तू म्हणतोयस, त्याला बिझनेस पर्स्पेक्टिव्हने, म्हणजे कोणत्याही क्रिएटिव्ह गोष्टीला मला असं वाटतं बिझनेस पर्स्पेक्टिव्हने बघायला एक वेगळं टॅलेंट लागतं. कारण अदरवाईज आपले इमोशन्स इतके त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात आणि आपण पर्सनल लेवलवरती इतकं कनेक्ट केलेलं असतं त्याच्यासोबत की पैशाचा विचार आणि मग ह्याचा त्याचा विचार, इट जस्ट सीम्स इलॉजिकल इन सच केसेस. तर आता बिंग पार्ट ऑफ ऑल ऑफ दिस, बिझनेसच्या दृष्टीने तुला कोणत्या गोष्टी नव्याने कळल्यात अबाउट एंटरटेनमेंट इंडस्ट्री इटसेल्फ? बिझनेसच्या गोष्टी म्हणजे आता मी तेच सांगेन की वी आर इन द बिझनेस ऑफ स्टोरी टेलिंग. आणि मी जे सुरुवातीला जे वाक्य म्हणालो तेच मी परत म्हणेन की जरी हा बिझनेस असला, तो बिझनेस तेव्हा सक्सेसफुल होईल जेव्हा तुमची गोष्ट जी आहे ती लोकांना कनेक्ट होईल, लोकांपर्यंत पोहोचेल. कुठलंही माध्यम असो, टेलिव्हिजन शो असो, वेब सिरीज असो, फिल्म असो. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा ती गोष्ट तुम्ही खूप जेन्युइनली, खूप ऑनेस्टली आणि खूप मनापासून सांगताय. मी जर ठरवलं की चला मी कमर्शियल फिल्म बनवते, असं काही नसतं. कमर्शियल फिल्म, तुमची गोष्ट ऑनेस्ट असली पाहिजे, त्यात काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, त्यात तुम्ही प्रेक्षकांना काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न करत असला पाहिजे, किंवा एक नव्या पद्धतीनं तुम्ही ते सांगत असली पाहिजे. तेव्हाच ती लोकांपर्यंत पोहोचणार, तेव्हाच ती त्यांना कनेक्ट करणार. आणि अशाच कलाकृतीवर, अशाच गोष्टीवर किंवा अशाच स्क्रिप्टवर आपण पैसे लावले पाहिजेत. आणि ती कॉन्टेंटची समज असणं, राईट, त्याला अनेक वर्ष लागतात ते शिकायला. राईट. म्हणजे व्हॉट इज अ गुड स्क्रिप्ट, टू अंडरस्टँड व्हॉट इज अ गुड स्क्रिप्ट इज नॉट अ व्हेरी इझी टॅलेंट. 100%. आणि मला असं वाटतं की मी लहानपणापासून ते जवळून बघत आलो, त्यामुळे मला वाटतं की ते आता शेतकऱ्याच्या मुलाला आकाशाकडे बघूनच कळतं की ढग आलेत की पाऊस पडणार आहे की नाही, किंवा मातीकडे बघून त्याला कळतं की ह्या मातीत काय रुजणार आहे. सो त्यामुळे सतत ते संस्कार माझ्यावर होत असल्यामुळे कदाचित आय थिंक दॅट आय हॅव अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्टेंट. आणि ते खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं, राईट, फ्रॉम अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. 100%. बट या, हॅव्हिंग सेड दॅट, जर तुमची स्क्रिप्ट सॉलिड असेल ना, जर तुमची गोष्ट टाईट असेल, तर तुम्ही ती कुठेही विकू शकता. देर इज नो बॅरियर दॅट कॅन स्टॉप यू, नो मॅटर हाऊ स्मॉल यू आर, नो मॅटर हाऊ इररेलिव्हंट यू आर. तुम्ही कुठल्या गावातले असाल, कुठल्या कानाकोपऱ्यातून आले असाल, जर तुमची स्क्रिप्ट ताकदीची असेल ना, तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत.
कारण गुड स्क्रिप्ट इज द रेअरेस्ट कमॉडिटी इन द मार्केट. म्हणजे अकिरा कुरोसावा म्हणालाय ना की ऑल यू नीड फॉर अ गुड स्क्रिप्ट इज अ पेन्सिल अँड अ पेपर. पण ती चांगली स्क्रिप्ट उतरवण्यासाठी इथे खूप काय काय लागतं. अनुभव लागतो, एक समज लागते, एक इच्छा लागते, काहीतरी सांगण्याची मनापासून, तेव्हाच ती उतरते कागदावर. पण ती जेव्हा कागदावर उतरते ना, देन इफ इट इज अ ग्रेट स्क्रिप्ट एनिथिंग कॅन हॅपन. म्हणजे माझी जी पहिली स्क्रिप्ट होती, आता हे पाणी फॉर एक्झाम्पल सिनेमा मी जो बनवला, जेव्हा आमची स्क्रिप्ट तयार झाली तेव्हा मला माहिती होतं की ही गोष्ट, दिस इज अ स्ट्रॉंग स्टोरी टू टेल. आणि मला माहिती होतं की ह्या गोष्टीला बॅकिंग मिळणार. त्याला वेळ लागला कारण अर्थात दिग्दर्शक नवा होता, त्यामुळे एक लोकांना वेळ लागतो एका नव्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला की ह्याला हे पेलवेल का. पण प्रियंका चोप्रा आणि रश्मी कुलकर्णी वॉज द क्रिएटिव्ह प्रोड्युसर. ती आता ॲमेझॉनमध्ये, शी वॉज अ क्रिएटिव्ह फॉर प्रियंका दॅट टाइम. आणि शी हर्ड द स्क्रिप्ट अँड शी लव्ड इट. मग मधू चोप्रा, प्रियंका ह्या सगळ्यांनी ऐकली, त्यांना आवडली आणि त्यांनी ठरवलं की ह्याच्यावर विश्वास ठेवूया, हा करेल. मला वाटतं की एका नवोदित कलाकारावर, नवोदित दिग्दर्शकावर पैसे लावणं हे खूप मोठं धाडस आहे. ते त्यांनी केलं. अँड हिअर वी आर. Waiting for Pani to release it. Now we are releasing, yeah. Now we're going to be announcing that very soon. But I think, coming back to your question, ki business, what is the mantra for the business? So I think the mantra is a good script. Wow. चांगली गोष्ट असेल, all your business will fall in place. How lovely. आणि टेलिव्हिजन शोच्या बाबतीत ती चांगली गोष्ट सातत्याने कन्सिस्टंटली ती सांगत राहणं ओव्हर अ पिरियड ऑफ 300 episodes, 600 episodes, 1000 episodes is the challenge. True that. पण tell me one thing, म्हणजे आता तू, I have seen you do a lot of projects हिंदीमध्ये सुद्धा, मराठीत तर तू अर्थात करतोच आहेस. त्यातून सुद्धा वेगवेगळे रोल्स आहेत, कधी प्रोड्युसर, कधी डिरेक्टर, कधी रायटर, कधी ऍक्टर. हे सगळं करताना तुला असं होतं का बऱ्याच वेळेला की यू नीड सम टाइम टू काइंड ऑफ टेक अ ब्रेक आणि रिबिल्ड युअर सेल्फ बिफोर यू डू द नेक्स्ट थिंग? कारण अदरवाईज मला असं वाटतं की नेहमी ऍक्टर काइंड ऑफ गिव्हरच असतो, की तो देत असतो सतत, तो इथेही देतो, तिथेही देतो, तिथेही देतो. पण मग मध्ये फॉर हिम और हर त्याला त्याचे रिसोर्सेस पुन्हा त्याच्याकडे आणण्यासाठी वेळ लागतो. डू यू टेक सच टाइम इन बिटवीन? तो आलाय माझ्याकडे वेळ, मिळालाय मला तो वेळ बऱ्याचदा. आणि येस, मला असं वाटतं की त्याची गरज आहे आपल्याला. लर्निंग बरोबर अनलर्निंगची पण गरज असते. राईट. सतत आपण आय थिंक म्हणजे माझ्या आयुष्यातही वेगळे टप्पे आलेत आत्तापर्यंत. ॲज अन ॲक्टर, ॲज अन आर्टिस्ट, आय बिलीव्ह आय हॅव ग्रोन, आय हॅव इव्हॉल्व्ड विथ एव्हरी फिल्म. आय एम स्टील इव्हॉल्विंग, म्हणजे आय एम स्टील लर्निंग. पण मी जेव्हा माझं पदार्पण झालं 2010-11, मग मी एक नाटक केलं ऑल द बेस्ट. तर मी ॲज अन ॲक्टर ऑल द बेस्टच्या आधी आणि ऑल द बेस्ट नंतर ह्यात जमीन आसमानचा फरक आहे, हे मला जाणवतं. प्रेक्षकांना माहीत नाही मला, पण खूप गोष्टी मला वाटतं थिएटर हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आता आय मोस्टली बी डुईंग आय बी अनाउन्सिंग एक परत रंगमंचावर जाणार आहे आणि लवकरच काहीतरी अनाऊन्स करणार आहे. बट मला असं वाटतं की थिएटर खूप महत्त्वाचं आहे यार. थिएटर इज द नेट प्रॅक्टिस दॅट अन ॲक्टर नीड्स. आणि खूप गोष्टी कळतात, कारण तिथे आपल्याला तिकडे आपल्याला रिस्पॉन्स मिळतो ना प्रेक्षकांचा, आणि तिकडेच आपल्याला कळतं की व्हॉट इज वर्किंग, व्हॉट इज नॉट वर्किंग. आणि सगळंच लाईव्ह आहे, सगळं लाईव्ह असतं. यू कॅन्ट हाईड एनिवेअर. कॅमेरावरती पण यू कॅन्ट हाईड एनिथिंग, बट तरी देर इज अ स्कोप फॉर अ रिटेक. मग डबिंग असतं, तर अनेक गोष्टी आपण थोड्या हे करू शकतो, दुरुस्त करू शकतो. पण स्टेजवर यू आर व्हॉट यू आर, तुम्ही उघडे पडतो आपण. आणि देन दॅट इज द ब्युटी ऑफ इट. आणि प्रेक्षक तिकडे असतो लाईव्ह, आणि तिकडच्या तिकडे तुम्हाला जेव्हा प्रेक्षकांची दाद मिळते तेव्हा तुम्हाला कळतं आपोआप. मला असं वाटलं की ठहराव काय असतं, टायमिंग काय असतं, ह्या गोष्टी मला कळत गेल्या त्यानंतर. आणि मग
म्हणजे थिएटर करायच्या आधी मला कळायचं की माझं चुकतंय, पण मला कळायचं नाही की मला कुठल्या दिशेने जायचं आहे. थिएटर केल्यानंतर मला कळलं की अच्छा माझं चुकतंय आहे, म्हणजे मला ह्या दिशेने हा रस्ता पकडायचा आहे, म्हणजे मी सुधारेन, हे कळायला लागलं. अँड दॅट जर्नी इज ऑन गोईंग. आणि तू म्हणाला तसं अनलर्निंग म्हणजे खूप महत्वाचं आहे यार, डेली बेसिस वरती. आय फील डेली ते होत पण असतं बऱ्याच वेळेला आपलं होत असतं बाय डिफॉल्ट. करेक्ट, कारण पेशन्सचा गेम आहे आणि त्या पेशन्सच्या प्रोसेसमध्ये वेन यू आर बिंग पेशंट, तेव्हा तुमच्याकडे 2च ऑप्शन्स असतात. जेव्हा एक कलाकार पेशंटली वाट बघत असतो त्याच्याकडे 2च ऑप्शन असतात. एक तर फ्रस्ट्रेट होऊन स्वतःला त्रास करून घेणं किंवा स्वतःवर काम करणं. आणि जास्तीत जास्त कलाकार स्वतःवर काम करतात त्या दरम्यान. आणि ती जी प्रोसेस असते ना, त्यात तो कलाकार खऱ्या अर्थाने घडतो. म्हणजे आपण कधी कधी कलाकार बघतो की अचानक काहीतरी बदल आला त्याच्यामध्ये, उफ व्हॉट इज, काय चेंज आला तुझ्यात, म्हणजे सो दॅट चेंज वॉज इन दॅट पिरियड, जेव्हा तो स्वतःवरती काम करतो आणि गोज बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. तर प्रत्येकाच्या आयुष्यात ती फेज येत असते, येत राहणार कंटिन्युअस. असं नाही की इट्स नॉट ऑलवेज अपहिल डाऊनहिल, असं अप्स अँड डाऊन्स सतत असणार या लाईनीत. आर्टिस्ट लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. 100%. I know it. I've seen it from close quarters. मी ते लिहून ठेवलेलं अबाउट स्टोरी टेलर्स नूक्स. आणि मला माझीशी इच्छा आहे की आजच्या निमित्ताने तू थोडंसं सांग व्हॉट दिस इज अबाउट, कारण मे बी बरेच लोक जे बघतायत दे माइट बी इंटरेस्टेड इन दिस. सो आमची कंपनी आहे कोठारे विजन, त्यात मी माझी एक कंपनी सुरू केली आहे ॲज अ पार्ट ऑफ कोठारे विजनचं सबसिडरी. इट्स कॉल्ड स्टोरी टेलर्स नूक. म्हणजे मला असं वाटतं की आजचा जो काळ आहे तो स्टोरी टेलर्सचा काळ आहे, तो लेखकांचा काळ आहे, ज्यांना गोष्ट सांगायची आहे. तो कुठला लेखक असो, नट असो, निर्माता असो, ज्याला मनापासून गोष्ट सांगायची आहे पण त्याच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे, त्याच्याकडे ती पोच नाही आहे, त्याच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. तर स्टोरी टेलर्स नूक हा असा प्लॅटफॉर्म आम्ही सुरू केला आहे जिथे तुम्हाला जर मनापासून काहीतरी सांगायची आहे गोष्ट, प्रेक्षकांपर्यंत ती पोचवायची आहे, आणि जर त्यात खरंच क्रेडिबिलिटी असेल, सो देन स्टोरी टेलर्स नूक is a platform for you where you can come on board and make it with us. Wow. Come as a producer on board and make it with us. Wow. आणि ह्याच्यामध्ये कोण कोण, म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त कॉन्सेप्ट असणारे की लेखक की दिग्दर्शक की प्रोड्युसर, who can come? कसं आहे, जर तुमच्याकडे उत्तम गोष्ट असेल सांगण्यासाठी आणि ती जर आम्हाला इन्स्पायर झाली, स्काय इज द लिमिट. सो आय एम शुअर खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. दॅट इज द रिझन आय आस्क्ड यू. नक्कीच, आणि होतोय राईट नाव. राईट. आणि त्याचे पण काय काय नवीन गोष्टी आम्हाला मध्ये मध्ये आदिनाच्या प्रोफाईलवरती गेलं की मध्ये मध्ये असे वेगवेगळ्या प्रोजेक्टचे पोस्टर्स दिसतात आणि आपलं असं होतं की हे कधी केलं यांनी, अच्छा हे पण हा करतोय, वाव हे पण त्याने केलं. सो रिअली लुकिंग फॉरवर्ड टू ऑल ऑफ दॅट. पण मला सांग की आता तू म्हणालास अबाउट इन्स्पायरिंग, आता मला क्विकली विचारायचंय की बिकॉज यू आर डुइंग सो मेनी थिंग्स आदिनाथ, ऑन अ डेली बेसिस तुला कोणत्या गोष्टी इन जनरल आयुष्यात इन्स्पायर करतात, की काय बघून तुला असं वाटतं की यार काहीतरी अजून छान करावं? मला असं वाटतं की ऑनेस्टी मला खूप इन्स्पायर करते. नाईस. ऑनेस्टी इन द परफॉर्मन्स, ऑनेस्टी इन स्टोरी टेलिंग. एक खरेपणा जो असतो तो खूप रेअर आहे आजच्या जगात, आणि तो आपल्याला जेव्हा किंवा कुठल्या कलाकृतीत दिसतो ते खूप असं मला वाटतं इन्स्पायर करतं मला आणि सगळ्यांनाच, प्रेक्षकांना पण. सो दॅट इज समथिंग आय कीप सर्चिंग फॉर. आणि इट इज अ व्हेरी प्युअर फॉर्म ऑफ इन्स्पिरेशन. मला वाटतं की हो ना, जेव्हा समवन इज व्हेरी ऑनेस्ट इन ती व्यक्ती जे काही करते तर ते जे कनेक्ट होतं दॅट्स समथिंग डिफरंट, कारण ते हार्ट टू हार्ट कनेक्ट होतं. दिस पर्सन इज सो ऑनेस्ट, इट इज जस्ट सो ब्युटिफुल. मला असं खूप वेळा वाटतं, आता मी गंमत म्हणून सांगते की जेव्हा म्हणजे आर्टिस्ट इन जनरल, बी इट डान्सर, ऍक्टर, सिंगर किंवा कोणीही परफॉर्मर फॉर दॅट मॅटर, तो नॉर्मल माणूस म्हणून जसा दिसतो ना, त्यापेक्षा मला इन जनरलच खूप सुंदर दिसतो जेव्हा तो परफॉर्म करत असतो. एक्झॅक्टली. द पर्सन जस्ट लुक्स व्हेरी ब्युटिफुल. असं मला अनेक वेळेला अनेक गोष्टी बघताना झालं की यार ही व्यक्ती किती सुंदर दिसते. आणि इट्स नॉट की रूपाने किती सुंदर दिसते, बट समथिंग देर इज सम ऑरा, सम ग्लो, काय मॅजिक आहे मला माहित नाही, पण ती व्यक्ती इट जस्ट फील्स लाईक वाव यार, ही व्हॉट इज दिस
state that this person is in. Correct. It just feels like you rightly said. शेवटचे 2 प्रश्न आदिनाथ. एक तर बिकॉज आता आपण सोशल मीडियाबद्दल थोडंसं बोललोच, मला विचारायचं की असे खूप, हे माझं ऑब्झर्वेशन आहे, यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की आय फील की अ लॉट ऑफ टाइम्स एखाद्या कलाकाराचे जे फॅन्स असतात किंवा जे चाहते असतात, ॲज अ फॅन यू स्टार्ट फिलिंग लाईक you've got the right to know everything about this person. बऱ्याच वेळेला ती जी लाईन आहे की मला ही व्यक्ती कलाकार म्हणून आवडते वर्सेस मला हा हक्क आहे की ह्याच्या आयुष्यात जे जे चाललंय ते सगळं मला माहिती पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मी कॉमेंट केलीच पाहिजे. डू यू एज अन आर्टिस्ट फील की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इट्स हाय टाइम की पीपल स्टार्ट लिव्हिंग देअर लाईव्स अँड स्टॉप इंटरफिअरिंग इन एव्हरी पर्सन्स लाईफ? बट दॅट इज द DNA ऑफ द ह्युमन DNA. त्यासाठी डेली सोप चालतात ना. ऑफकोर्स. म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडतंय हे बघायला खूप मजा वाटते आपल्याला, म्हणून तो बिग बॉस चालतो ना. राईट. सो इट इज द वे वी आर. इनफॅक्ट इट इज अ व्हेरी केव्हमॅनच्या काळातला तो हे आहे. हां, कारण दुसऱ्यांचे हाल बघून आपल्याला बरं वाटतं की बापरे आपले एवढे हाल नाही होते, आपण बरे आहोत. हे सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे आपलं, आणि त्यांनी आपल्याला एक सिक्युरिटी येते. जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम होतोय हे बघितल्यावरती आपल्याला असं वाटतं की हां आपण जरा बरे आहोत. दिस गिव्स यू अ लिटल बिट ऑफ डोपामीन, आय थिंक. Weird dopamine, no? And it makes you feel secured in a weird way. It's a survival instinct, and it is in our DNA, ना. आणि ते आजही म्हणून आपण बिग बॉस एन्जॉय करतो, आपण डेली सोप्स एन्जॉय करतो, जिकडे दुसऱ्यांच्या किचन पॉलिटिक्समध्ये सासू सून भांडतायत आपल्याला बघायला आवडतं, कारण आपल्याला असं वाटतं की आपलं बरं आहे बाबा. सो ट्रू. बट सोशल मीडिया इज द सेम थिंग. आता तो डेली सोप जो टेलिव्हिजनवरती होता तो आता आपल्या घराघरात आलाय, आणि सोशल मीडिया हॅज बिकम द डेली थिंग वेअर आपण आपलं फ्रस्ट्रेशन त्या माणसावर काढू शकतो, त्याच्यावर ट्रोल करून, त्याला वाटेल ते बोलून, आणि आपल्याला आपण ते बोलून ते विसरून जातो. आता त्या व्यक्तीवरती आहे की त्यांनी ते सिरियसली घ्यावं की नाही घ्यावं, किंवा ते त्याला कसं त्यांनी हँडल करावं. आय थिंक वी नीड टू अंडरस्टँड की सोशल मीडिया हा खूप फेक प्लॅटफॉर्म आहे, आणि इमोशनली आपण थोडं डिस्कनेक्ट ठेवलं पाहिजे स्वतःला त्यापासून. आपण, मला वाटतं की सोशल मीडियाला, मला असं वाटतं आपण सोशल मीडियाला खूप सिरियसली घेतो, जे आपण नाही घेतलं पाहिजे. आणि कधी कधी असं होतं की सोशल मीडियाला सिरियसली घेतलं पण ऍक्च्युअली जे चाललं त्याला सिरियसली नाही घेतलं, बिकॉज मोर व्हॉट वी बिलिव्हिंग मोर इज सोशल मीडिया. एक्झॅक्टली. सो हा खूपच सोशल मीडिया खूप उथळ आणि वरवरचा प्लॅटफॉर्म आहे, लोकांना कळत चाललंय ते, मला असं वाटतं. ट्रू. Let's see where this goes. Yeah. It's crazy. It will. I think we're in that evolutionary phase. मला असं वाटतं की ते लॉकडाऊन मध्ये इतका डिजिटल ओव्हरडोस झाल्या लोकांवरती आता, की लोकांनाही आता कळायला लागलंय ते की किती गरजेचं आहे. इनफॅक्ट लॉकडाऊन मध्ये बऱ्याच गोष्टी नव्हत्या आपल्याकडे, त्यामुळे आपण इनफॅक्ट लॉकडाऊन मध्ये वी ऑल कनेक्टेड विथ आवर फॅमिलीज. That's so true, यार. आय थिंक जे जनरेशन ह्या लॉकडाऊन मध्ये एका कळत्या वयात होतं, दे आर गोइंग टू बिकम व्हेरी गुड पेरेंट्स, दे गोइंग टू बिकम व्हेरी गुड ह्युमन बिंग्स, आय फील. कारण एक एम्पथी आपोआप आली आपल्यामध्ये त्या काळात, जेव्हा सगळंच गेलं होतं आपल्या हातून, काम थांबलेलं, इन्कम थांबलेला, फक्त आपलं कुटुंब आपल्याकडे होतं, आणि दुसरं कोणीच, म्हणजे काय उथळ आहे, काय खरं आहे, काय खरं नाही, आपल्याला त्या काळात कळलं. सो आय थिंक वी आर लकी. We are unfortunate we saw it, but we are lucky in the sense we got to experience that pain. True. आपल्यातली माणुसकी हलकीशी जागी झाली मला त्या लॉकडाऊन मध्ये. सो ट्रू. खूप माणसं वेगळी वागली एकमेकांशी ड्युरिंग द लॉकडाऊन, जसं जसं शेवटापर्यंत आलो लॉकडाऊनच्या तोपर्यंत, कारण तो अख्खा फेज एक्सपिरियन्स केल्यानंतर इट forced us to change. Like the situation was such that it forced us to change. One last question, Adinath. I'm going to come back to Shaktiman आता. Okay. पुन्हा एकदा की जसं there is a lot that I can talk about the film आणि तुझं कॅरेक्टर आणि सगळीच कॅरेक्टर्स फॉर दॅट मॅटर, पण अगेन कमिंग बॅक टू युअर कॅरेक्टर, अजून एक खूप सुंदर क्वालिटी जी सिद्धार्थमध्ये जे पात्र आदिनाथ साकारतो शक्तिमानमध्ये त्यात वाटली इज व्हल्नरेबिलिटी. इट वॉज ब्युटिफुल. म्हणजे खूप दिवसांनी असं एक पात्र बघितलं हु इज व्हल्नरेबल आणि हु इज इन अ वे प्राऊड ऑफ द व्हल्नरेबिलिटी. त्याला माहीतच नाहीये हे बघताना आम्हाला वाटतंय, पण तो ही इज जस्ट एक्झिस्टिंग, राईट. मला विचारायचं आहे वन लास्ट थिंग, हाऊ इम्पॉर्टंट इज व्हल्नरेबिलिटी टू यू, आणि ती एक्सप्रेस करणं तुझ्या आयुष्याचा किती मोठा भाग आहे?
व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की वल्नरेबिलिटी ऑल्सो कम्स फ्रॉम ऑनेस्टी. ट्रू दॅट. की आपण जेव्हा ऑनेस्ट राहतो, मी जेव्हा तुझ्यासमोर ऑनेस्टली जेव्हा बोलायला लागेन तेव्हा आय एम वल्नरेबल दॅट टाइम, बिकॉज मी तुला सगळं खरं खरं सांगतोय. राईट. सो यू कॅन जज मी, ऑडियन्स कॅन जज मी, सो आय एम वल्नरेबल. सेम थिंग इन अ परफॉर्मन्स. जेव्हा मी डिरेक्टर समोर सरेंडर होतो की काय करायचं सांग, आणि जेव्हा डिरेक्टर मला सांगतो, आणि आय थिंक दॅट म्हणजे शक्तिमानच्या कॅरेक्टरचं सक्सेस, सिद्धार्थचा सक्सेस हा सगळ्यात मोठा वाटा प्रकाश कुंटेचा आहे. कारण तो जसा आहे ना, त्याची जी एनर्जी आहे, त्याच्यातली जी वल्नरेबिलिटी आहे प्रकाशमधली, तीच वल्नरेबिलिटी सिद्धार्थमध्येही आहे. ट्रू दॅट. आणि दॅट इन्फेक्शियस वल्नरेबिलिटी इज, मला वाटतं ती सिद्धार्थमध्ये आली, कारण आय थिंक आय सरेंडर टू प्रकाश. आणि त्यानंतर इतकी सुंदर फिल्म बनली बिकॉज ऑफ दॅट. आणि प्रत्येक पात्र म्हणजे प्रियदर्शन जाधव, स्पृहा जोशी, सगळ्यांनीच इतकी सुंदर कामं केली आहेत. ईशान कुंटे, मग ती मुलगी दर्शनची, सगळ्यांनी अगदी, म्हणजे प्रियदर्शन जाधव पण तुम्हाला खूप वेगळा बघायला मिळेल या फिल्ममधून. स्पृहाचं पण कॅरेक्टर खूप वेगळं आहे. सगळ्यांनी खूप ऑनेस्टली आणि खूप असं खरा अभिनय, आणि खरा म्हणजे असं मनापासून त्यांनी मनापासून ते पात्र साकारलं सगळ्यांनी. मला वाटतं त्याच्यामुळे ती फिल्म सगळ्यांना आवडते 100%. आणि आय एम शुअर की जितक्या लोकांनी आतापर्यंत बघितली असेल फिल्म, बाय द टाइम दिस व्हिडिओ गोज अप, त्यांना सुद्धा ते फील झालं असेल जे मला त्या स्क्रीनिंगमध्ये फील झालं. माझ्यासोबत जितकी माणसं बसली त्यांना ते फील झालं. आणि मी जसं तुला त्या स्क्रीनिंग नंतर सुद्धा म्हणाले की यू जस्ट फेल्ट व्हेरी डिफरंट ऑन स्क्रीन. काहीतरी वेगळं होतं. आय कांट टेल व्हॉट एक्झॅक्टली, पण काहीतरी अबाउट द परफॉर्मन्स, अबाउट युअर एक्झिस्टन्स, मध्ये कॅरेक्टर असेल, त्याचा ग्राफ असेल, आय डोंट नो, पण इट वॉज ब्युटिफुल. आणि मला असं वाटलं की ती फिल्म बघितल्यापासून माझ्या डोक्यात हा विचार सतत चालू आहे की मला कधी शेवटचा कोणी असा मेडिकल रिलेटेड मेसेज केलेला जो कदाचित मी मिस केला असेल, किंवा मी त्याचा कधीच फॉलोअप घेतला नसेल, किंवा ह्याच्यानंतर जेव्हा कोणी करेल तेव्हा मी वेगळी रिॲक्ट करेन का की नाही करेन. सो मला असं वाटतं की एका खूप छान थॉटला या फिल्मनी सुरुवात केली आहे. आणि जी व्यक्ती ही फिल्म बघेल त्यांच्या डोक्यात सुद्धा विचार पॅरलेली सुरू होईल, नाही म्हटलं तरी. त्यामुळे दॅट इज ऑल्सो इन अ वे अ सक्सेस ऑफ दिस फिल्म. त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुझं. इतका सुंदर, भन्नाट परफॉर्मन्स, रॉकस्टार परफॉर्मन्स वगैरे तर बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी देतात, पण खूप हार्टफेल्ट परफॉर्मन्स मला जेन्युइनली वाटतं आदिनाथ तुझा या फिल्ममध्ये आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर दिस फिल्म. थँक्यू की आज तू आलास, मला खूप छान वाटलं. आणि आम्ही मनीषची फिल्टर कॉफी मागवलेली आहे, त्यामुळे फिल्टर कॉफी फॅन क्लब सुद्धा इथे एक साधारण झालेला आहे. वी हॅव संतोष टियर, जी जी या स्क्रीनमध्ये दिसते की नाही, पण ती सुद्धा फिल्टर कॉफी पिते, आणि मी सुद्धा ह्याच्यानंतर तेच करणार आहे. खूप शुभेच्छा तुला सगळ्या प्रोजेक्टसाठी. आणि युअर्स होपिंग की नवीन नवीन गोष्टी, म्हणजे असं झालं पाहिजे की 3 महिन्यात एकदा आदिनाथ कोठारे विजिट्स मिरची. आज हे काम बाहेर आलं, उद्या नाटक बाहेर आलं, परवा पाणी रिलीज झाला, तेव्हा वेब सिरीज आली, फिल्टर कॉफी. माझे मुंबई फिल्टर कॉफी. थँक्स अ लॉट आदिनाथ. आय होप यू हॅड. आता पुन्हा भेटू पाणी सिनेमा घेऊन. मला खूप आनंद झाला याच्याबद्दल. बट रिअली होपिंग द बेस्ट फॉर पाणी एज वेल. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्याकडून खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम बघायला खरंच आवडेल. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट आदिनाथ. Thank you.